आलापल्ली लगाम राष्ट्रीय महामार्ग 353C वर धुळीचा त्रास वाढला, नागरिकांकडून उपाययोजनांची मागणी। आलापल्ली लगाम राष्ट्रीय महामार्ग 353C मार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे। गेल्या 2 ते 3 वर्षापासून या मार्गाचे बांधकाम सुरू असून अनेक ठिकाणी रस्त्याची मोठी दुरावस्था झालेली आहे। खराब रस्त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे ढग उडत असून प्रवाशांना आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या मार्गावर सुरजागड लोह प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होत असल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झालेली आहे। जड वाहनांच्या सततच्या रहदारीमुळे रस्त्यावर धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले असून वाहन चालकांना वाहन चालविताना अडचणी निर्माण होत आहे। तसेच धुळीमुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असून आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे। तसेच धुळीमुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असून आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जात आहे। रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांना दिवसभर धुळीचा सामना करावा लागत असल्यामुळे त्यांना दैनंदिन जीवनावरही परिणाम होत आहे। त्यामुळे या धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्त्यावर नियमित पाणी फवारणी करणे, खराब झालेल्या भागांची तातडीने दुरुस्ती करणे तसेच वाहतुकीचे नियोजन करणे आवश्यक असल्याची नागरिकांकडून मागणी केली जात आहे। दरम्यान या गंभीर समस्याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी सामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे। यावेळी कनिष्ठ अभियंता राष्ट्रीय महामार्गाचे अमित रामटेके यांनी सांगितले की आलापल्ली ते लगाम या मार्गावरील रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे। गेल्या महिन्यात वन विभागाकडून आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्यानंतर रस्त्यालगतचे झाडे तोडण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे। जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। खामांचेरूपर्यंत दोन्ही बाजूंनी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे। तसेच जड ट्रकांच्या वाहतुकीमुळे परिसरात धूळ वाढत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित पाणी टाकण्याचे काम सुरू आहे। दीपक सुनतकर, आपकी आवाज न्यूज अहेरी।